शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होईल असं चित्र दिसत असताना कुठंतरी संघाचे जे जुने जाणते कार्यकर्ते आहेत आणि भाजपमधले जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांची नाराजगी आहे ती आता समोर येताना दिसते आणि त्यामुळेच शिर्डीत तिसऱ्या पॅनलची नांदी जी आहे ती होऊ घातलेली आहेत। संघात ज्यांनी शिर्डीमध्ये संघ रुजवला वाढवला, भाजप रुजवली आणि वाढवली असे बाबूजी पुरोहित यांच्या खरं तर नेतृत्वामध्ये हा सगळा पॅनल उभा करण्याचा निर्धार या सगळ्या लोकांनी केलेला आहे आणि आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेत त्यांनी या पॅनलची घोषणा देखील केलेली आहेत। खरं तर अटल बिहारी वाजपेयी यांचं या ठिकाणी प्रतिमा फोटो लावण्यात आलेला आहे आणि त्यांची एक सुबक अशी कविता या ठिकाणी त्यांनी लावलेली आहे, ज्या माध्यमातून त्यांनी हा पॅनल ते का तयार करतायत, त्यांचा नेमका संघर्ष कशासाठी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। आपल्यासोबत बाबूजी पुरोहित आहेत। असं काय झालं की तुम्हाला महायुती एकीकडे आपला पॅनल या ठिकाणी उभा करत असताना तुम्हाला स्वतंत्र असा पॅनल उभा करावा लागतोय, काय नेमका प्रकार सगळा आहे? कृतीमध्ये आणि उक्तीमध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे। या गावातली गुंडगिरी आम्ही संपवली। गुंड कोण होतं? आम्ही। आणि जर तुम्ही गुंडगिरी संपवली तर तुम्ही रेकॉर्ड काढा, या 5 वर्षामध्ये शिर्डीमध्ये 7 खून झालेत। मी 35 वर्ष सरपंच झालो नाही, हे नाही केलं। 35 वर्ष मी ग्रामपंचायत चालवली। 35 वर्षामध्ये खूनचा जाऊ द्या, एक भोसकण्याचा प्रकार झालेला नाही आहे। कोण गुंड? खून करणारे गुंड की खून न होऊ देणारे गुंड? ती एवढी मोठी पोलीस स्टेशन आणलं तुम्ही। झालं काय माहिती आहे का? तो हप्ता जो होता त्या दारूवाल्याचा आणि मटक्यावाल्याचा, तो महिन्याला समजा 1000-2000 असेल, तो आता 10,000 झाला। एवढाच फरक झाला। पाकीट मारलं आणि पोलीस स्टेशनला गेलं तर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेत नाहीत। तुम्ही आग्रह केला तर लिहून घेतात, नोंद घेत नाहीत। का रे बाबा हो? आम्ही चोर पकडतो आहोत, तुमची ड्युटी आम्ही करतो आहोत, तरी आमची किंमत नाही। त्याचं कारण असं आहे का ते जे वाढलेलं आहे ना, वरचा हप्ता वाढलेला आहे। म्हणजे शिर्डीतली गुन्हेगारी हा महत्त्वाचा मुद्दा सगळ्या तुमच्या निवडणुकीच्या प्रचारात असणार आहे। आणखी अशा काय घटना आहेत की जे तुम्हाला या ठिकाणी बदल करावा असं वाटतं? शिर्डीमध्ये बदल करायचा वाटतो की शिर्डीचे जे व्यवसाय आहेत ते साईबाबांशी जोडलेले आहेत, साईबाबांच्या मंदिराच्या अवतीभोवतीशी जोडलेले आहेत। इथं आज जवळजवळ 450 लॉजेस झाल्या। एका लॉजमध्ये आपण समजूत म्हणून धरू की 10 रूम आहेत, 10 खोल्या आहेत, म्हणजे 4,500 खोल्या आहेत। त्या भरल्या पाहिजेत की नाहीत? लोकांनी भांडवल गुंतवलेलं आहे, त्याच्यावरती आपल्या मुलाबाळांना वाढत, तुम्ही त्या रांग तिकडे टाकली। ते रोडवरती येण्यासाठी गाडी येऊ नये याच्यासाठी हे बॅरिकेड लावलं। म्हणजे हे लोकांचे पोट भरण्याची व्यवस्था चालू द्यायचे की नाही द्यायचे? आणि त्याच्याऐवजी तुम्ही MTDC काढतात, MIDC काढतात। म्हणजे एका बाजूला हे MIDCमध्ये आम्ही कारखाना काढणार आहोत, आमच्याकडे आहेत का कोटी, 2 कोटी, 5 कोटी, 10 कोटी आमच्याकडे आहेत का? तुम्ही कोणाला दिले त्याचा आज निवडणुका असल्यामुळे मी त्याचा उल्लेख करत नाही। ती जमीन तुम्ही कोणत्या नियमाने ताब्यात घेतली? हॉटेल कोणत्या कायद्याने परवानगी दिली, कोणाला दिली? बाकी तुम्ही करता आहात। आज मला सांगतो, साईबाबा संस्थांकडे प्रचंड पैसा आहे, प्रचंड पैसा आहे। साईबाबा संस्थांचं हॉस्पिटल मोठं का नाही होत? संस्थांच्या डॉक्टरला त्या पेशंटला नाशिक, पुणे, नगर किंवा हे प्रवरानगर का सुचवा वाटतं? इथं काय कमी आहे? कुठेतरी तुमचा रोज जो आहे तो इथले स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यावरती तुमचा एकंदरीत माझा रोज स्थानिक प्रतिनिधीवरती आहे। इथून निवडून जायचं, गैरप्रकाराने निवडून जायचं आणि निवडून गैरप्रकार करायचं। गावाची चिंता नाही, गावाची काळजी नाही, ही परिस्थिती आहे। म्हणून आता आम्ही जे शोधलेत उमेदवार ते त्यांना मी शब्द वापरतो, कोर आहेत,
म्हणजे ते याच्यापुढे कुठं निवडणुकीला उभे राहिलेले नाहीत, निवडणुकीच्या भानगडीत पडलेले नाहीत. आपला व्यवसाय भला, आपण भला, आणि मदत करता आली गरीबाला तर करा, एवढ्या प्रवृत्तीचे आहेत. दुसरा, त्यांना स्वतःचे हितसंबंध नाहीत. म्हणजे मी गेलो निवडून की मग माझ्या मावस भावाला कामाला लावायचं, माझ्या आते भावाला कामास लावायचं, जावायला कामाला लावायचं, हा प्रकार करणारे नाहीत. एकंदरीत बघितलं तर शिर्डीचं नगराध्यक्षपद जे आहे ते अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे. असं सक्षम उमेदवार तुमच्याकडं आहे? हो, आहे. सक्षम नाही, अतिसक्षम उमेदवार आमच्याकडे आहे. हे जो उमेदवार देणार आहेत त्याला एका वेळा 3दा मोजील इतका वजनदार उमेदवार आमच्याकडे आहे. मात्र ज्या पद्धतीने तुम्ही स्वतंत्र पॅनल सगळा उभा करताय, कुठेतरी याचा फटका जो आहे तो महायुतीला बसू शकतो आणि विरोधकांना फायदा होईल असं सगळे एकंदरीत हे चित्र मग का तुम्ही हा पॅनल करता? या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. त्यामुळं महायुती, महाविकास आघाडी या ज्या राज्यस्तरावरच्या टर्मिनॉलॉजी आहेत तर त्या स्थानिक पातळीवरती मला वाटतं की तशा लागू पडत नाहीत. महायुती किंवा भारतीय जनता पक्ष हा जो विचार आहे, हा विचार हिंदुत्व, राष्ट्रवाद, देशहित, 370 कलम, नक्षलवाद किंवा एकूण राष्ट्रहिताच्या मुद्द्यांवरती चालणारा हा सगळा विषय आहे. आणि भारतीय जनता पक्षाची सुद्धा मान्यता आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या स्थानिक प्रश्नांच्या आधारावरती स्थानिक नेतृत्वाला बरोबर घेऊन आणि स्थानिक विषयांवरती ह्या व्हाव्यात, यात मी जो काही संवाद केला आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सुद्धा ही भूमिका आहे की असं होणं स्वाभाविक आहे. आणि मात्र इथलं नेतृत्व जे करतायत त्यांच्यावरती तुमचा विश्वास नाही आहे का, किंवा त्यांच्याशी तुमची या संदर्भात कधी काही चर्चा झाली आहे का? नेतृत्व इथलं जे स्थानिक नेतृत्व आहे त्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की आम्ही ज्या संस्कारातून आलो किंवा ज्या विचारातून आलो तो भाजप म्हटलं की एकात्म मानवदर्शन ही त्याची विचारधारा आहे. मी एकात्म मानवदर्शन वाचलं आहे, अनेक वेळा वाचलं आहे, अभ्यासलं आहे, त्याच्यावरती भाषणं केलेली आहेत. शेवटच्या माणसाला सुखी करणं, संपूर्ण मानव समाज हा एकात्म आहे, तो भिन्न नाही, त्याच्यामध्ये कुठलाही भेद नाही, अशा एका उंच विचारसरणी बसणारी ही एकात्म मानवदर्शनाची विचारधारा आहे. आणि जमिनीवरती जर बघितलं पुस्तकातून बाहेर येऊन तर या स्थानिक नेतृत्वाच्या पार्श्वभूमीवरती असं लक्षात येतं की तो जो सामान्य माणूस आहे त्याची इथं बिलकुल कुठलीच चिंता नाही आहे, त्याचा कुठलाच विचार नाही आहे, उलट त्याचं शोषण आहे. म्हणजे दरी वाढत चाललेली आहे. एकात्म मानव करणं याच्याऐवजी तो भिन्न भिन्न करून त्याला विच्छेदित करणं असा अनुभव येतो. समजा हा विचार थोडा वरचा झाला, पण जमिनीवरती एक मी उदाहरण सांगतो का, म्हणजे गावात ही भिन्न भिन्नता काय स्थिती आहे. ह्या गावामध्ये कुणाला कल्पना येणार नाही की एक इतक्या मोठ्या प्रकारची दरी झालेली आहे की एक जण स्वतःला गावकरी असं म्हणतात आणि एक वर्ग असा आहे की तो गावकरी न राहता, म्हणजे आज मी आहे समजा, तर 5 पिढ्या झाल्या आमच्या इथं, पण मी गावकरी नाही आहे, तर मी उपरा आहे, मी बाहेरचा आहे, अशा प्रकारचं. आणि ठरवून ते कुठलं नेतृत्व ते रुजवतं आहे माहिती नाही, ते सगळे लोकांना माहिती आहे. हे बरोबर नाही आहे. या विचारधारेला ते धरून नाही आहे. ही विचारधारा रस्त्यावरच्या, आत्ता मी उदाहरण देईन की मोदीजींनी घाट पर हाट अशी एक आत्ता जाहिरात चालवली होती टी व्हीवरती. म्हणजे घाटावरती तुम्ही हाट लावा आणि रोजगार उपलब्ध करा, ही टी व्हीवरती चालणारी जाहिरात होती. आणि इथं असणारे हाट उठवून दिले जातात, त्यांना हाकलून दिलं जातं. हे फार छोटंसं गाव आहे आणि या छोट्याशा गावामध्ये इतक्या समस्या आहेत. लोकांची घरं उठवली, त्यांची दुकानं उठवली आणि ही सगळी त्या मंदिराच्या भोवती केंद्रित आहेत. इतकं अस्वस्थ आहे त्यांचं जीवन. घर गेलेलं आहे, छत गेलेलं आहे, रोजगार गेलेला आहे. रोजगार म्हणजे पळो की सळो असं करून सोडलेलं आहे. तर हे सगळं बघितल्यानंतर ती विचारधारा भारतीय जनता पक्षाची आणि प्रत्यक्ष जमिनीवरती असणारी स्थिती याच्यामधली जी अंतर आहे ती वेदना उत्पन्न करते. आणि असं वाटतं की आपण इतकं मोठं वर कदाचित नाही जाऊ शकणार, तो मोठा व्याप आहे सगळा, तर छोटं आपण काहीतरी करूयात या भावना. या सगळ्या प्रवासामध्ये भाजपचे जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत किंवा संघाचे जे कार्यकर्ते आहेत ते तुमच्यासोबत असतील का, आणि भाजपच्या वरिष्ठांना तुमची ही भूमिका रुजेल का, पटेल का?
नाही, भाजपच्या वरच्या लोकांना ही भूमिका रुजेल का असं म्हटल्यानंतर माझा असा अनुभव आहे का अनेक लोकांना ती रुचलेली आहे. अनेक लोकांना असं वाटतं की जमिनीतून काही व्हायला पाहिजे, पण हे कठीण आहे असं त्यांना वाटतं. हे सोपं नाही आहे, हे उचलणार कोण हे इंद्रधनुष्य. तर आम्ही एवढाच विचार केला की बाबा सगळ्यांना व्हावं वाटतं, म्हणजे आता आम्ही म्हणताना गावातल्या लोकांना वाटतं असं म्हटलं, पण ही वस्तुस्थिती आहे का हे खालून वरपर्यंत अनेक लोक आहेत की ज्यांना वाटतं. पण हे करायचं कोणी, हे कसं करायचं हा जो प्रश्न आहे, तर त्याच्याकरता आम्ही ठरवलं की अरे हे केलं पाहिजे, आपल्यात हिंमत आहे, आपण तरुण आहोत, तर उचलू हे इंद्रधनुष्य, खालून उचलू, हसतील लोक आपल्याला. इतरांची साथ मिळेल. हां, खूप चांगली साथ आहे इतरांची, म्हणजे सगळ्यांची साथ आहे, खूप चांगली साथ आहे. संघ वर्तुळातल्या सगळ्यांची आहे, भारतीय जनता पक्षात प्रत्यक्ष काम करणाऱ्या सगळ्यांची आहे. हां, थोडं आश्चर्य आहे का तुम्ही अचानक म्हणजे तो विचार सोडून हे करताय, तर जरा काळजी म्हणून सगळे म्हणतात का काळजी घ्या, हे क्षेत्र फार कठीण आहे, अवघड आहे. तर ठीक आहे, ते आहे ते आहेच, त्याला स्वीकारलं पाहिजे. अटलजींची ही कविता नेमकी काय आहे आणि याचा मतितार्थ काय घेऊन? नाही, ही जी कविता आहे ही भरी दुपहरी में अंधियारा, म्हणजे ऊन पडलेलं आहे आणि अशा स्थितीतसुद्धा अंधार छाटलेला आहे. असं होत नाही खरं म्हणजे, तशीच इथली स्थिती आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, केंद्रात आहे, राज्यात आहे, पण गावात भरी दुपहरी में अंधियारा अशी ती परिस्थिती आहे. भरी दुपहरी में अंधियारा, सूरज परछाई से हारा. जो सूर्य सगळ्या जगाला प्रकाश देतो तो हरला कुणासमोर, तर छोट्याशा सावलीसमोर. ते जे सावलीचा अंधार आहे त्याच्यासमोर तो सूर्य, म्हणजे ते जे विचार आहेत एकात्म मानव दर्शनाचे, ते अशा छोट्याशा सावलीसमोर हारलेले आहेत असं ते चित्र आम्हाला दिसतं. सूरज परछाई से हारा, अंतरतम का नेह निचोडे, बुझी हुई बाती सुलगाए. अंतरतम का नेह निचोडे म्हणजे बुद्धीला घाम येईपर्यंत, अंतःकरण जे आहे ते पिळेपर्यंत. हे जर बदलायचं असेल चित्र, हे सुधारायचं असेल तर पुढं यावं लागेल, तर परिश्रम करावे लागतील. अंतरतम का नेह निचोडे, बुझी हुई बाती सुलगाए. ही जी वात आहे, ही जी पेटवलेली वात आहे ती विजली आहे कुठंतरी, तर त्याला जर हे कष्ट करावे लागतील तर ते करूयात आणि ती पुन्हा पेटूयात. एक एकात्म मानवदर्शन या चिंतनाच्या आधारावरती जमिनीवरती काम उभं करण्याचा प्रयास करूयात, त्याच्याकरता जीवन खपूयात. तर अशी ही मला वाटतं का आहे, आओ फिर से दिया जलाए. म्हणजे हा दिवा कुठंतरी आमच्या वडिलांसारख्या लोकांनी, पूर्वीच्या असणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांनी, ते वाकचोरे परिवार असेल, ते भाऊसाहेब बनकर असतील, इथले रावसाहेब काका गोंदकर असतील, निवृत्ती पाटील शिंदे असतील, अमृतराव गोंदकर असतील, इथली आत्ताची वारुळे कंपनी असेल, कालच त्यांच्या सहकाऱ्यांमधलं एक रंभाजी अवचर गेले, तर ते अवचर परिवार असेल, तर अशा सगळ्या लोकांनी परिश्रमपूर्वक तेल टाकून ती जी वात पेटवलेली होती, तर आपल्या चांगल्या काळामध्ये ती कुठेतरी विचारांची वात विजलेली आहे का, तर पुन्हा एकदा आओ फिरसे दिया जलाए, पुन्हा परिश्रम करूयात, समन्वयाने करूयात, सगळ्यांना बरोबर घेऊन करूयात. जे आपल्या विचारांमध्ये आज आलेले आहेत त्यांनासुद्धा बरोबर घेण्याची आवश्यकता आहे, समन्वय ठेवण्याची आवश्यकता आहे. हा विचार खऱ्या अर्थाने देशहिताचा विचार आहे, सामान्य माणसाच्या कल्याणाचा विचार आहे, हा त्यांना समजून सांगूयात. पण ते समजून कधी सांगू शकतो, तर बरोबर गेल्याशिवाय, बरोबर घेतल्याशिवाय होऊ शकत नाही आणि तो दिवा पेटू शकत नाही, असा एक विचार मला वाटतो. एकंदरीत जर बघितलं तर शिर्डी नगरपंचायतच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये आता संघाचे जे जुने जाणते कार्यकर्ते आहेत आणि भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत यांचा स्वतंत्र असा हा पॅनल जो आहे तो या ठिकाणी उभा राहतो. त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती अधिक रंगतदार होणार यात मात्र शंका नाही. सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.